रुक्मिणी माता देवस्थान श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालखीचे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। या वारकरी दिंडीचे पंढरपूर वारीचे 429वे वर्ष आहेत। आमदार रवी राणा यांनी पालखी पूजन करून सर्व वारकऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले। आमदार राणांनी पालखी खांद्यावर घेत भगवी पताका फडकवत जय हरी विठ्ठलचा नामघोष करीत आमदार रवी राणा यांनी हरिनामाचा गजर करीत तल्लीन झाले। वारकऱ्यांसोबत टाळ वाजवीत आमदार रवी राणा यांनी फेर धरला। सर्व वारकऱ्यांना वारीसाठी शुभेच्छा देत यावर्षी श्री पांडुरंगांची कृपा राहून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट व्हावे, यावर्षी व्यवस्थित पाऊस पडावा व शेतकरी शेतमजूर सुखी समाधानी समृद्ध व्हावा अशी प्रार्थना आमदार रवी राणा यांनी श्रीहरी विठ्ठलचरणी केली। विठ्ठलाच्या कृपेने शेतकरी शेतमजूर व्यापारी उद्योजक विद्यार्थी महिला तसेच सर्व नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगांच्या चरणी साकडे घातले। फटाक्याची आतिषबाजी करून पुष्पवृष्टी करण्यात आली। या पालखीचे भव्य दिवस स्वागत युवा स्वाभिमान पदाधिकारी यांनी केले। सोबतच सर्व वारकऱ्यांना थंड ताक नाश्ता व चहापाणी देण्यात आले। यावेळी पालखीचे महल्ले महाराज पालखी प्रमुख सुरेशराव चव्हाण विरुळकर काका संध्याताई वानखेडे विठोबा भागडे संजय विरुळकर दीपक खताडे दिलीपराव किसनराव हुड बबनराव माळुदे यांचे स्वागत आमदार रवी राणा व सहकाऱ्यांनी केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव वानखडे युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने संजय मुनोत अजय मोरिया निलेश भेंडे अनुप खडसे सुरेंद्र मिश्रा साक्षी उमप राजाभाऊ वाखडे रुपेश चापलेकर यांच्यासह अनेक युवा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।